अहिराणी साहित्य परिषद धुळेच्या वतीने अहिराणी साहित्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी रविवारी दुपारी 3 वाजता जिल्हा ग्रंथालय सभागृह वीर सावरकर पुतळा येथील सभागृहात अहिराणी साहित्य परिषद धुळेच्या वतीने अहिराणी साहित्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। यावेळेस माजी विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र भाईसाहेब अरुण गुजराती यांचे शुभ हस्ते या ठिकाणी पुरस्कार देण्यात आले। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक शरद पाटील माजी आमदार हे होते। तर प्रमुख अतिथी म्हणून महवा मंडळ अंमळनेर अध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी, मसाप पुणे शाखा अंमळनेर अध्यक्ष संदीपजी गोरपडे, श्रीती वाचनालय नंदुरबार अध्यक्ष संदीप चौधरी, राजवाडे संशोधन केंद्र धुळे कार्याध्यक्ष संजय मुंदळा यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी अहिराणी साहित्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। तर कादंबरी वडांग स्वर्गीय नानासाहेब ॲडव्होकेट झेड.बी. पाटील माजी प्राचार्य डॉक्टर संजीव भगवान सिंग गिरासे धुळे यांना पुरस्कार देण्यात आला। तर कथासंग्रह भवरा स्वर्गीय परमपूज्य बना कुंभार गुरुजी पुरस्कार माननीय डॉक्टर ज्ञानेश दुसाने पुणे यांना देण्यात आला। तर काव्यसंग्रह तिन्ही दुनिया सौ प्रभावती भास्करराव साळुंखे पुरस्कार माननीय प्रभाकर शेळके फागणे यांना देण्यात आला। तर काव्यसंग्रह इरिदना बोल स्वर्गीय सीताबाई शंकर माडी पुरस्कार हा माननीय प्राध्यापक सुमती पवार नाशिक यांना देण्यात आला। ललित गद्य वगाडीना शानाभाऊ स्वर्गीय पी.जी. पाटील पुरस्कार हा माननीय श्री ज्ञानेश्वर भांबरे वाघाडी तालुका शिरपूर यांना देण्यात आला। तनुवाद बा तथागता स्वर्गीय सुरेश गंगाराम पाटील पुरस्कार हा माननीय प्राध्यापक वाना आंधळे एरंडोल यांना देण्यात आला। तर अतिशय संपूर्ण अहिराणी भाषेतून या ठिकाणी अहिराणी साहित्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। तर मोठ्या संख्येने अहिराणी प्रेमी कवी कलावंत या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर कार्यक्रमासाठी अहिराणी साहित्य परिषद धुळेचे अध्यक्ष प्राध्यापक भगवान पाटील, उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर फुला बागुल, सचिव प्रभाकर शेळके, कोषाध्यक्ष प्रकाश महाले व संचालक मंडळ रवींद्र वाणे, रवींद्र पाटील, प्राचार्य डॉक्टर संजीव गिरासे, प्रकाश पाटील, प्राध्यापक सौ रत्नाताई पाटील, सौ सुमनताई महाले, प्राध्यापक रमेश राठोड, प्राध्यापक हरी महाजन, भाऊसाहेब सनेर, गोकुळ बागुल, उदय महाजन आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तुम्ही जे व्यक्त करब ते खूप महत्वानं शे। खरं सांगा ना, ते अहिराणी बोलाले बोलती सोपी शे, ऐकाले बी सोपी शे, पण लिखाले आणि वाचाले बोलती कठीण आहे। बाईसाहेब, मी 40 वर्ष पासून लिखी राहिनो, पण अजून बी मला गंजच शब्द लिखता येतात नाही। गंजटाव मी फुला बागुल सरले फोन लावत की सर अहो शब्द कसे लिखाना, आणि इतलं मोठं व्याकरण आहे, अनुनासिक काय, ध्वनी काय 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 प्रकार आहे, तर मला ते काही समजत नाही। मी काही मराठीनं प्राध्यापक नाहीये, मी फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषय शिकवणारा, रजिस्टर कॅपॅसिटर कायम टर्टर करतच राहिले। परंतु अहिराणी इतली कठीण भाषा शे आणि त्या अहिराणीमा लेखन करणं म्हणजे फार कठीण आहे। म्हणून आपण म्हणून राहतो की बा अहिराणीमा लिखणारा कमी आहेत, त्यानं कारण तशीच आहे। पण आता आमनी बरोबर ज्या लिखणारा आहेत त्या नितीन आयराव सर यासना ते बहर पौर्णिमा सदर चालू आहे अहिराणीमा त्यावी लिखी राहणार। शानाभाऊ ज्या म्हणजे ज्ञानेश्वर भांबरे ज्यासनी वगाडीना शानाभाऊ लिखेले, असा भरपूर लोक लिखी राहणार। आणि ज्यासनी कादंबरी जी लिखेले ते आमना महाले बापू मामान्या पोरी लोभी पोरी असं काहीतरी बोलतं, कठीण नाव आहे ते, लोभी मामासन्या परलोभी पोरी। 4-1 वाचत तरी मला समजणं नाही। जवळ या पुरस्कारासनं जे मला लिखाणं होतं ते लिखाण टाइमले अख्खं पुस्तक वाच, पण त्या 4 ओळीस मग कशी लिखू मला समजी नाही राहत। पण मग आमने घरनी बाईले विचार, तू बी कोणीतरी मामानी पोर आहे मला समजाडीन सांग, मग ती बाईने मला समजाडीन सांगन, मग त्या 4 ओळी मी लिख्यात। आमने अहिराणी साहित्य परिषद सदाशिव रामदासी 2012 स्थापन करेले, यांना काम करता या सगळ्या ज्येष्ठ नागरिक आहेत, वयस्कर मंडळी आहेत, याच्याबरोबर काही तरुण पोरे रवींद्र जे आहेत त्याच्यामुळे हे काम पुढे जाईल आहे ना। आणि रवी तो सुंदर कार्यक्रम करा, कारण जो सूत्रसंचालन करत त्यांना गोंधळ होत, तो इतकं सुंदर संचालन करा आणि आदरणीय बाईला सांग
त्यामध्ये रवीना पण सत्कार करना है। आदरणीय भाईसना हस्ते मी रवीना या ठिकाणी मिलता तो माली से मंगवाते, जो खुद गुलाब है उसे क्या गुलाब समज येत होता। अरे असं कितलं वाचन आणि कसं वाचन, इथलं पुस्तक आणि हैराणीमा इथलं पुस्तक मला काही इथलं माहिती नाही। पण मला घर जे शे चोपडामा त्यांना बगलमा माळीवाडा शे, धनगरवाडा शे, चांभारवाडा शे, अनेक मैदान शे आणि आखाजी त्या मैदानमा डॉक्टर साहेब होते। अथाने कैरी तथाने कैरी कैरी झोका ठाणे, आखाजी बी राहिली नाही, झोका बी राहिला नाही, कैरी बी राहिली नाही। आणि जिनं लगीन झालं ते आणले बी त्याला धर्म येत नाही। कुठे चालली काही आई आपली कामबाई, कामबाईने मी मजा खूप येस। रस्त्यावर कामबाई उभी करते तर आणि मग चांगलं गाणं गातच। कामबाई शे अजून, कामबाई तिथली काही कमी होई नाही। तर कामबाई म्हणे रामबाई रे ये म्हणा बाहेरले देख म्हणा बाहेरने हवा आणि नारंगी आणि दवा। असं आज आपण जर देखव तर कामबाईनं रोडनं महत्व शे। 50 वर्ष पहिले सर 5 रुपया मागे की रोडना ऍडव्हान्स 5 रुपया द्या, आता 250-300 रुपये मागतं। 5 रुपया घ्या भगवान साहेब आणि कुठं या 200-250 रुपये घ्या। ऐराणी ही फक्त भाषा असली राणीशे, राणी ऐराणी बोलतच नाही। मी मला सावकार संजय आंधळे सर मी ऐराणी मा बोलस तर तो इंग्रजी मा बोलस। भाऊ गावड्या कशा शेतीस, तो म्हणा ओके शेतीस। मराठीनं काही शब्द ऐराणीमा होणार तर सर्व समजू शकत। एक बोर विदा कालू माझं काय शे बोरमा करून दिन बोर विदा काल दिन फुल पाणी छाले आणि मला आज आज फिनिश होईगे म्हणे। आपली गे का मी सांगी राहिलो आपली गे का सांगी राहिला तू फिनिश आता देखा तुम्ही त्याला खूप शिकेल शेतच। डॉक्टर होतील, वकील होतील, चार्टर्ड अकाउंटंट होतील, त्यातले ऐराणीमा बोलायला कमीपणा वाटतो। अहो कमीपणा सोडी द्या। तुम्ही कितले बी राहाल, तुम्ही प्राचार्य पीएचडी ना गाईड, अगर धर्म अपने ऐरानी होईल तर ऐरानी बोलनी पडेल। ऐरानी कधी नाही बोलू, संवाद कभी खलास हो गया ही भाषा खत्म हो जाएगी। बोली भाषा से ही राहणार नाही। आमना जळगाव जिल्ह्याला अर्धाच तालुका ऐराणीला शेतात आणि बाकी धुळे अमायने तर राजधानी शे। नंदुरबार कसमा आई बट्टा ऐराणी शालस ही संवाद चालणार जोईजे। एक प्रकार ये नवरा बायकोना झगडा हो गया, नवरा म्हणे बाहेर मानतून बोलानं नाही, काय होईल तर चिठ्ठी लिखी देवानी। मला मी काही जळली तर मी चिठ्ठी लिखी दिस। तिने नवरीने चिठ्ठी लिखी दिली, बाहेर गाव जाणं शे, सकाळी 5 वाजता उठाडजो। नवरीने 5 वाजता बरोबर उठीसन चिठ्ठी लिखी दिली, 5 वाजल्यात उठी जा। 5 वाजता उठणार आणि बाण आई बापले सांगायला लागला अशी कशी तुम्ही राहिली सुनबाई राहिली म्हणे। म्हणजे उठावलं नाही, त्याला उशिरे मी बरोबर लिखीचं 5 वाजता। संवाद जीवनातला संवाद संपला, संसारातला संवाद संपला, लोकशाही मधला संवाद संपला की जीवन शून्य होत।